बालदोस्तांनो, एखादं काम करण्यासाठीची तुम्हाला हवी असलेली संधी, तुमचा वेळ, तुमच्यावर येणारा डाव किंवा तुमची टर्न जर योग्य वेळेत आली नाही तर तुमची चिडचिड होते का? असं होत असेल आणि त्यामुळे तुम्ही इतरांवर चिडचिड करत असाल तर ते योग्य नाही, हे तुम्ही समजून घ्यायला हवं. मित्रांनो, खेळ खेळताना देखील तुम्हाला संधी मिळेपर्यंत वाट पहा. अनेकदा असं होतं की नंतर मिळणारी संधी अधिक चांगल्या प्रकारे समोर येते. या संधीचं सोनं तुम्ही केलं तर तुम्हाला आणखी यश मिळतं, तुमचं कौतुक होतं. तसेच आपण स्वतः प्रत्येक वेळी पुढं होणं योग्य दिसत नाही. मित्रांसोबत खेळताना, शाळेत तुमच्या वर्गात, व्यावसायिक यशात, नोकरी करताना किंवा विविध समूहात सहभागी होताना देखील हे लक्षात ठेवा की प्रत्येक वेळी आपण पुढे पुढे करणे योग्य नाही. इतर लोक जेव्हा स्वतःहून आपल्याला काहीतरी करायला सांगतात तेव्हा आपला मान सन्मान वाढतो. लोकांच्या नजरेत तुमचं स्थान वाढतं आणि तुम्ही स्वतः संयम शिकता. दोस्तांनो, संधीची वाट पाहणं आणि योग्य वेळ येताच त्या संधीचं सोनं करणं याची तुम्हाला सवय लागते. यासाठी तुम्ही स्वतःला तयार करता. सांगण्याचे तात्पर्य हेच की विविध प्रसंगी संधी मिळेपर्यंत वाट बघणे आणि मिळणाऱ्या संधीचं यशात रूपांतर करणे यासाठीचा संयम आपल्यात निर्माण होणे फार आवश्यक आहे. दोस्तांनो, संयमाने वागणे ही एक चांगली सवय आहे. म्हणूनच म्हटले जाते, धीर धरी रे धीरा पोटी असती मोठी फळे गोमटी. दोस्तांनो, हे कायम लक्षात ठेवा. अपना टाइम आएगा.